आता हे आय-व्ही-एफ सायकल सोबतच मला आता खर्च पण समजून घ्यायचा आहे आपल्या ऑडियन्ससाठी, की या कोणते टप्पे आहेत आणि एकूण प्रक्रियेसाठी खर्च किती येतो? नॉर्मली भारतामध्ये खूप कमी किमतीमध्ये आय-व्ही-एफ केलं जातं. पूर्वी 2008च्या अगोदरचा जर तुम्ही आय-व्ही-एफ साठीचा जर खर्च काढला तो प्रॅक्टिकली जवळपास 3.5 ते 4 लाख भारतात सुद्धा. कारण त्यावेळेसची सिच्युएशन काय होती, जसं की जे आय-व्ही-एफला लागणारे डिस्पोजेबल्स आहेत, जे काही आय-व्ही-एफला लागणारी काही उपकरणं आहेत, ते प्रत्येकच आपल्याला परदेशामधनं जसं की US, UK, जापानमधनं इम्पोर्ट करावं लागायचे. त्यामुळे त्याची कॉस्ट एवढी खूप जास्त होती. पण आता भारतामध्ये काय 2008च्या नंतरचा जो इरा आहे त्या काळामध्ये काय झालं की खूप सारे उपकरणं, अगदी असं म्हणू शकता की तुम्ही 80% उपकरणं आता भारतातच तयार होत आहेत. त्यामुळे त्याची किंमत पण कमी झाली. आता साधारणतः जे काही आय-व्ही-एफ साठी लागणारा जनरल खर्च आहे तो मेट्रोपॉलिटनमध्ये कदाचित 2 ते 2.5 लाख रुपये असेल. पण जे काही आमच्या सारखे शहर आहेत, बीड सारखी शहरं, त्या शहरामध्ये 1-1.5 लाखामध्ये पूर्ण आय-व्ही-एफ सायकल होऊन जाते. आणि म्हणजे पहिल्या आय-व्ही-एफ साठी 1.5 लाख रुपये खर्च आहे. पण जर परत करण्याची वेळ आली आणि दोन्ही ट्रीटमेंट तुमच्याकडेच होत आहेत तर दुसऱ्याच्यात काही सवलत मिळते? सवलत म्हणजे कसं आहे की दोन्ही वेळेस खर्च तेवढाच लागतो. पण आता पेशंट आमच्याकडे आलाय, आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवलाय, त्याला आपण सुरुवातीला त्यांनी 1.5 लाखापर्यंत पे केलेलं आहे आपल्याला, तर एक आमच्याकडून एक त्यांना सवलत म्हणून एक साधारणतः 40% बाबा पैसे कमी दे. आणि दुसऱ्या वेळेस जरी फेल्युअर झाला तर मग तिसऱ्या वेळेस जर करायची वेळ आली तर अगदी 50%च करतो. का? फक्त खर्चामध्येच. कारण की त्याचा गर्भ राहणं आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे. त्यामुळे त्याला गर्भ राहणं आवश्यक आहे. ते राहिल्यानंतर आमचं बाहेर जाऊन नाव सांगेल, आमच्यासाठी परत 4 पेशंट नवीन तयार होऊ शकतात की बाबा आम्हाला या डॉक्टरांकडे जायचं आहे, यांचं सक्सेस रेट चांगला आहे, हे इथिकल आहेत, याची चर्चा करताना आम्हाला त्यांची गरजच असते. त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जे काही खर्च आहे तो इन्शुरन्समध्ये कव्हर होतो? भारतामध्ये आय-व्ही-एफ साठी इन्शुरन्स नाही. जसं की आय-व्ही-एफ आहे, त्यानंतर स्किन आहे, सायकेट्री आहे, ही जी 3 गोष्टी आहेत याच्यासाठी गव्हर्नमेंट इन्शुरन्स देत नाही. पण आय-व्ही-एफ साठी जरी इन्शुरन्स दिला नाही तरी पण जसं की एखादा पेशंट आहे की आय-व्ही-एफ मुळे गर्भधारणा त्याला झाली, मग पुढे भविष्यामध्ये त्याला डिलिव्हरी करायची आहे, सीझर करायची आहे, किंवा त्याला काही कॉम्प्लिकेशन झालंय मोठं एखादं, मग अशा वेळेला इन्शुरन्स ऑलरेडी आहेत, तो खर्च काही ना काही प्रमाणामध्ये म्हणजे त्याला मिळू शकतो इन्शुरन्समध्ये. पण पर्टिक्युलरली आय-व्ही-एफच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर आय-व्ही-एफ हे इन्शुरन्समध्ये कव्हर नाही होत नाही. सध्या तरी.